मध्ये या ठिकाणी बघा आता आहे ना, एक छोटी आंबाचे आणि अंबानीचे आहे ना 10 किलोमीटर आले. आणि हे आहे ना खंबा येत्ता भरवाडा आहे. भरवाडावरून आता खंबा येत्ता म्हणजे ते 2 किलोमीटर अंतर दाखवते. याच रोडने सरळ असे छोटे छोटे रोड आहेत. मधून शॉर्टकट आहे. शॉर्टकट मारून नर्मदे हे बघा. इथून आहे ना, या घराच्या इथून आपण आलो ना, इथून एक टर्न आहे आणि आपण सरळ आलो बघा. हे बघा, हे इथून आपला रोड आहे. नर्मदे हे बघा, या ठिकाणी आपण आलो आहे बरवाडा. तर ही जी नदी आहे ना, ही क्रॉस करून आहे ना, आता आपल्याला आहे ना पुढे जायचं आहे. तर नदी क्रॉस करून या ठिकाणावरून आपण पलीकडे जाणार आहे. बघूया नर्मदे या ठिकाणी बघा. आपण ना मेन नदी क्रॉस करून आलो. भरवाडा आहे. भरवाड्यावरून ही जे आहे ना, याच्यातून ही नदी क्रॉस करून आलो. आणि आपल्याला आहे ना, हे जे गावकरी हे महिला मंडळ आहे, कपडे धुतात. आणि आपल्याला आता जायचं आहे पुढं नवागाम. हे नवागाम आहे. बरवाडा आले ते नवागाम आहे. हे बघा, इथे पुढे चाललो आहे नवागामला. नवागाम म्हणून खांब तंबा काय म्हणते, खंबयात आहे. ते 4 किलोमीटर आहे. नवागाम 2 किलोमीटर. हा, जसं बघू किती किलोमीटर आपलं रनिंग होतं आहे त्याच्यावर. 2 किलोमीटर अंतरावर आहे आश्रम आहे आणि 4 किलोमीटर अंतरावर आहे नर्मदे हर. हे पण या ठिकाणी आहे ना, असं एक भरवाड्यावरून आल्याच्यानंतर आपल्याला एक आडवा रोड लागला का सरळ आपण तिकडे जायचं. नर्मदे या ठिकाणी आपल्याला आल्याच्यानंतर आडवा इकडनं रोड येतो. इकडनं नंतर आपल्याला इकडे जायचं आहे नवागाम. बघा, नवागाम नर्मदे या ठिकाणी आपण आहे ना, हे बघा, या ठिकाणी आपण आल्याच्यानंतर आपल्याला परत एक टी पॉईंट लागणार. टी पॉईंट लागल्यानंतर इथं सरळ एक रस्ता जातो. परत इकडे एक आपल्याला जायचं आहे ते उजव्या हाताला, राईटला उजव्या हाताला जायचं आहे. बघा, नर्मदे हर नमामि देवी नर्मदे. हे आता आलं आहे ते गाव येईल. आता आम्हाला नवागाव येईल. तिथे ना एक मंदिरामध्ये आश्रम आहे. म्हणजे मंदिरातच थांबावं लागतं, पण मंदिरात आश्रम आहे. नर्मदे हर आपल्याला जसं म्हणजे ॲक्च्युली काय आहे, नर्मदे एक चालताना आपल्याला आहे ना कंटाळा येतो. पण ज्यावेळेस नर्मदे हर म्हणलं का थोडा उत्साह वाटतो. कारण पण मैयाचं नाव घेतलं का आपल्याला चालायला काय वाटत नाही. नर्मदे हर. तर पुढे जे चाललं त्याच्यामधले एक बिना चपलाचे बघा रस्ता तापलेला आहे. आणि आता वाजलेत 3:30 पावणे 4 झालेत. आणि जी एक इथे पूर्ण जी झाडं आहे ना, ही सगळी बाबळीची झाडं आहेत. बाबळीची झाडं आहेत. हे बा, हे पाठीमागून हे असा रोड आहे. या रोडने रोड लागला आहे. आणि रोड लागल्याच्या नंतर थोडंसं आता हे सडक मार्गे आहे ना, सडक मार्गे काही दिवस आपली परिक्रमा चालणार आहे. कारण जंगल येणार आहे. त्याच्यामुळं सडक मार्गे आणि जे सरदार वल्लभभाई पटेलचं जे डॅम आहे ना, त्याची बॅकवॉटर आहे ना भरपूर लांब असल्यामुळं आपल्याला आहे ना सडक मार्गे काही दिवस आपली परिक्रमा चालणार आहे. आपण आता एक 300-350 आपल्याला ओंकारेश्वर राहिले. तिथून पुढं 700 किलोमीटर आपल्याला अमरकंटक जायचं आहे. अमरकंटक हे आपल्याला छत्तीसगड आणि झारखंड ह्याच्या बॉर्डरवरती आहे. आणि तिथून परत 700 किलोमीटर आपल्याला रिटर्न यायचं आहे. नर्मदे मामी देवी नर्मदे. या ठिकाणी आता मी आहे ना नवागाम नवागामला आलेलो आहे. नवागाम आहे आणि आता नवागामला पोचलेलो आहे. आता इथे माझी आहे ना एक आज रात्रीची विश्राम व्यवस्था आहे.
तिथं मी थांबणार आहे. आणि मी आलो आहे ते गरुडेश्वरवरून छोटी अम्मा म्हणजे छोटी नानी माताजीवरून आलो आहे. आणि आज माझं जे किलोमीटर झालं असेल ना ते टोटल 32-33 किलोमीटरच्या वर झाले हे पहा. आणि ह्या ठिकाणी मी आलेलो आहे. एक मंदिर आहे. मंदिराच्या इथे आपल्याला रात्रीची विश्राम व्यवस्था आहे. या ठिकाणी मंदिर आहे. मंदिराच्या इथं आपली रात्रीची व्यवस्था आहे. आणि हे बघा नर्मदा परिक्रमा केले भोजन व्यवस्था या मंदिराच्या इथे व इथे आलो आहे मी. हे मंदिर आहे नवागावमध्ये. आणि आता सकाळी 6 वाजल्यापासून चाललो आहे तर आत्ता पोचलो आहे भोजन विश्रांती करून. नर्मदे हर या ठिकाणी आलो आहे मी. मंदिर आहे हे आमचे श्री नारायण आश्रम. हे नारायण आश्रम आहे नवागाव. नीलकंठ महादेव आहे हे मंदिर आहे. नीलकंठ महादेव दर्शन घेणार आहे. नर्मदे हर आश्रम आहे बघा. या ठिकाणी आश्रम उपचार नर्मदे